नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या पहिल्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार, जय गजानन रेवतीताई, कृपया माझं नाव घेऊ नये। मी आधी 3-4 अनुभव सांगितले आहे। ताई, 3-4 दिवसापूर्वींची गोष्ट आहे। माझ्या मिस्टरांनी घरासमोर ओपन स्पेसमध्ये विकण्यासाठी चणा आणून ठेवले होते, तेव्हा अचानक बंद झालेलं नाफेड उघडलं आहे असं त्यांना समजलं व त्यांनी तो चणा ट्रॅक्टरमध्ये भरून नाफेडला नेला। तिथं जाऊन पाहतात तर नाफेडची खरेदी बंद झाली होती आणि मग त्यांनी चण्याची ट्रॉली नाफेडच्या शेडमध्ये ठेवली होती। आणि मग काय, अचानक सकाळी 3-4च्या दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये भयंकर विजांचा कडकडाट, चक्रीवादळ येऊन पाऊस सुरू झाला। मी आणि मिस्टर यांना खूप काळजी वाटत होती। मी तेव्हा सासरे देवरुखमध्ये जाऊन महाराजांना प्रार्थना केली की महाराज, चणा सुखरूप ठेवा। आणि काय चमत्कार, ते सकाळी नाफेडच्या मार्केटला गेले तेव्हा ओपन शेडमध्ये असूनही चणा थोडाही ओला झाला नव्हता। याला तर मी महाराजांचा चमत्कारच म्हणते। धन्यवाद ताई। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला पुढील अनुभव। नमस्कार रेवतीताई, 2 दिवसांपूर्वी माझं डोकं खूप दुखत होतं। आईने मला केसांना तेल लावून दिलं, डोकं दाबून दिलं तरी देखील थांबत नव्हतं। जवळपास 5 ते 6 तास माझं डोकं दुखत होतं। अचानक मी महाराजांना म्हणाले, माझं डोकं दुखायचं थांबू द्या। आणि खरंच थोड्या वेळाने माझं डोकं दुखायचं थांबलं। कारण 5-6 तासामध्ये हे महाराजांना सांगावं असा माझ्या डोक्यात विचार आला नव्हता। पण काय माहीत 5-6 तासानंतर अचानक माझ्या डोक्यात हा विचार आला आणि मी महाराजांना म्हणाली आणि खरंच पुढच्या 15-20 मिनिटातच माझं डोकं दुखायचं थांबलं। कधीकधी आपण न कळत काहीतरी महाराजांकडे मागतो, पण महाराज त्या देखील इच्छा पूर्ण करतात। धन्यवाद माऊली। गण गण गणात बोते। कृपया माझं नाव सांगू नका। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला पुढील अनुभव। जय गजानन श्री गजानन रेवतीताई, तुम्ही खूप मोठं काम करत आहात। तुमच्यामुळे भक्तांना अनुभव सांगण्यासाठी योग्य ठिकाण मिळाले। कृपया माझं नाव सांगू नका। मला महाराजांचे खूप अनुभव आले आहेत। आज मी महाराजांमुळे सुख समाधानाचे जीवन अनुभवत आहे। माझे मिस्टर रिटायर होणार होते। मी महाराजांना विनंती केली की त्यांना वाढीव परवानगी मिळावी आणि महाराजांनी माझी विनंती मान्य केली। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्याच्या 3ही माऊली भक्तांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची। आणि आजचा प्रश्न असा आहे की महाराजांचा सध्याचा मठ हा कोणत्या सर्वे नंबरमधील जागेत बांधला आहे? तो सर्वे नंबर तुम्हाला सांगायचा आहे। प्रश्न पुन्हा वाचते, महाराजांचा सध्याचा मठ हा कोणत्या सर्वे नंबरमध्ये बांधला आहे? तर तो सर्वे नंबर तुम्हाला सांगायचा आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे, महाराज यांनी मेहताब शेख यांना पंजाब येथे जाण्याची आज्ञा केली होती। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं वैभव बोंडे, 2 पिंकी खत्री, 3 मनोरमा शेरकी, 4 रमेश काळे, 5 साई आंधळे, 6 विद्या वानखेडे, 7 शुभांगी वानखेडे, 8 आईस बियर,
9 निलिमा देहाले, 10 राजकुमार पाटील, 11 प्राजक्ता जोशी, 12 अथर्व देशमुख, 13 योगिनी, 14 गोविंद जोशी, 15 प्रज्ञा मोगे, 16 बिट्टूस, 17 वैभव गोळे, 18 विशाखा कुलकर्णी, 19 भाऊ कावडे, 20 श्रद्धा सगळे, 21 अर्चना पंडित, 22 राजेंद्र मोघे, 23 अंजली पाटणकर, 24 सुलभा तावडे, 25 सुचिता दोराईस्वामी, 26 रामेश्वरी देसाई, 27 किशोर पाटील, 28 मंगला कांबडी, 29 पार्वती नागरे, 30 उर्मिला दामले. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.